नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र राजेंद्र काळे आपलं सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। जर आपण हळद आणि अद्रक पीक घेत असाल आणि 60-70 दिवसात जर पीक घेत असाल झाला असेल तर अशामध्ये आपल्याला ह्या पिकामध्ये कोणतं नियोजन करायला पाहिजे। एकतर आपल्याला बॅलन्स न्यूट्रिशनचं योग्य नियोजन करायला पाहिजे। ज्या जमिनीत जर चूडखडचं प्रमाण किती प्रमाणात आहे 10%, 20%, 25%, अशा जमिनीमध्ये हे जर पीक असलं हे लवकर पिवळं पडतं आणि ह्या पिवळेपणामध्ये आपल्याला योग्य न्यूट्रिशन आपल्याला याच्यामध्ये द्यावं लागतं। यामध्ये आपल्याला जर बघितलं आपण तर यामध्ये फेरस झिंकचा आपण वापर वाढवायला पाहिजे। त्यासोबतच या 60 दिवसानंतर आपण एक खताचा डोस टाकून यामध्ये मातीची नॉर्मल भर टाकून ही भर याच्यात पडली पाहिजे। आणि साधारण आता जर प्रमुख समस्या आपण बघितली अद्रक आणि हळद पिकामध्ये तर कंद माशीची प्रमुख समस्या आपल्याला जाणवते। यामध्ये प्रामुख्याने शेतकरी बंधूंनो कंद माशीची आपण ओळख करून घ्यायला पाहिजे आणि ओळख केल्यानंतर आपल्या प्लॉटला आपण निरीक्षण पहिलं अगोदर पूर्ण प्लॉटमध्ये केलं पाहिजे की ही कंदमाशीची का। आणि कंदमाशीचं निरीक्षण केल्यामध्ये त्याच्यामध्ये इंटरगेट पेस्ट मॅनेजमेंट एकात्मिक कीड रोग नियोजन यामध्ये आपण त्या कंदमाशीसाठी वेगवेगळे औषधं कीटकनाशक आपण याच्यात फवारणीमध्ये घ्यायचे। सोबतच आता जर आपण बघितलं तर रिमझिम पाऊस सगळीकडे चालू असतो आणि अशातच करप्याचं प्रमाण बुरशीजन्य करपा आपल्या पिकामध्ये वाढू शकतो। या बुरशीजन्य करप्यासाठी आपण वेगवेगळे बुरशीनाशक वेगवेगळ्या कंपन्यांचे चांगल्या दर्जेदार कंपन्यांचे आपण याच्यात बुरशीनाशक घ्यायचे। यासोबतच शेतकरी बंधूंनो हे खताचा डोस बॅलन्स न्यूट्रिशन आणि फवारणी हे जर आपण योग्य ठेवलं तर आपल्या उत्पन्नात एकदम चांगली वाढ होऊ शकते, आपला प्लॉट एकदम निरोगी राहू शकतो। आणि अशाच आपल्या प्लॉटमधील अडचणी असेल तर आपण आत्ताच मला संपर्क करू शकता, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करावं, लाईक करावं। धन्यवाद। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र राजेंद्र काळे आपलं सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। जर आपण हळद आणि अद्रक पीक घेत असाल आणि 60-70 दिवसात जर पीक घेत असाल झाला असेल तर अशामध्ये आपल्याला ह्या पिकामध्ये कोणतं नियोजन करायला पाहिजे। एकतर आपल्याला बॅलन्स न्यूट्रिशनचं योग्य नियोजन करायला पाहिजे। ज्या जमिनीत जर चूडखडचं प्रमाण किती प्रमाणात आहे 10%, 20%, 25%, अशा जमिनीमध्ये हे जर पीक असलं हे लवकर पिवळं पडतं आणि ह्या पिवळेपणामध्ये आपल्याला योग्य न्यूट्रिशन आपल्याला याच्यामध्ये द्यावं लागतं। यामध्ये आपल्याला जर बघितलं आपण तर यामध्ये फेरस झिंकचा आपण वापर वाढवायला पाहिजे। त्यासोबतच या 60 दिवसानंतर आपण एक खताचा डोस टाकून यामध्ये मातीची नॉर्मल भर टाकून ही भर याच्यात पडली पाहिजे। आणि साधारण आता जर प्रमुख समस्या आपण बघितली अद्रक आणि हळद पिकामध्ये तर कंद माशीची प्रमुख समस्या आपल्याला जाणवते। यामध्ये प्रामुख्याने शेतकरी बंधूंनो कंद माशीची आपण ओळख करून घ्यायला पाहिजे आणि ओळख केल्यानंतर आपल्या प्लॉटला आपण निरीक्षण पहिलं अगोदर पूर्ण प्लॉटमध्ये केलं पाहिजे की ही कंदमाशीची का। आणि कंदमाशीचं निरीक्षण केल्यामध्ये त्याच्यामध्ये इंटरगेट पेस्ट मॅनेजमेंट एकात्मिक कीड रोग नियोजन यामध्ये आपण त्या कंदमाशीसाठी वेगवेगळे औषधं कीटकनाशक आपण याच्यात फवारणीमध्ये घ्यायचे। सोबतच आता जर आपण बघितलं तर रिमझिम पाऊस सगळीकडे चालू असतो आणि अशातच करप्याचं प्रमाण बुरशीजन्य करपा आपल्या पिकामध्ये वाढू शकतो। या बुरशीजन्य करप्यासाठी आपण वेगवेगळे बुरशीनाशक वेगवेगळ्या कंपन्यांचे चांगल्या दर्जेदार कंपन्यांचे आपण याच्यात बुरशीनाशक घ्यायचे। यासोबतच शेतकरी बंधूंनो हे खताचा डोस बॅलन्स न्यूट्रिशन आणि फवारणी हे जर आपण योग्य ठेवलं तर आपल्या उत्पन्नात एकदम चांगली वाढ होऊ शकते, आपला प्लॉट एकदम निरोगी राहू शकतो। आणि अशाच आपल्या प्लॉटमधील अडचणी असेल तर आपण आत्ताच मला संपर्क करू शकता, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करावं, लाईक करावं। धन्यवाद।